कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलो श्रीपादश्रीवल्लभः। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अध्याय 9 कर्मफल मीमांसा। तो दिवस गुरुवार होता। सकाळी सूर्योदयाच्या समयी गुरुचा होरा चालू होता। मी व तिरुमलदास एका खोलीमध्ये ध्यानस्थ बसलो होतो। सूर्याचा एक सूक्ष्म किरण खोलीत पडला। महाआश्चर्य! त्या कोवळ्या सूर्यकिरणात श्रीपाद श्रीवल्लभांचे रूप आम्हा दोघांस दिसले। सूर्यप्रकाश खोलीत आल्यावर आम्ही ध्यानातून भानावर आलो। परमपूज्य अत्यंत मंगलप्रद असलेले 16 वर्षाच्या श्रीपाद श्रीवल्लभांचे रूपदर्शन घडणे हे केवळ परमप्रभूंच्या अभ्यास करुणेचे फळ होय। क्षणभर दर्शन देऊन ते भव्य मंगल रूप अंतर्धान पावले। श्रीपाद प्रभूंना नैवेद्य म्हणून चणे ठेवले होते। सूर्यकिरणांच्या स्पर्शाने ते चणे लोहखंडामध्ये रूपांतर पावले। ते आश्चर्यकारक व त्रासदायक होते। प्रभूंचे दर्शन हे कृपासूचक आणि चणे लोहखंडामध्ये रूपांतरित होणे हे क्रोधसूचक आहे की काय, अशी मानसिक चिंता आम्हाला वाटत होती। तेव्हा श्री तिरुमलदास सांगू लागले, बेटा शंकर भट्टा, आज दुपारी माझे आतिथ्य स्वीकारून तू पुरोपुरास निघू शकतोस। श्री दत्त प्रभूंची आज्ञा झाली आहे। भर दुपारी प्रभू दत्त क्षेत्रात भिक्षा मागत असतात। हा काळ अतिशय शुभप्रद आहे। तेव्हा मी म्हणालो, स्वामी, रोज श्री दत्त प्रभूंचे स्मरण, दत्तकथा प्रसंग श्रवणाने काळ आनंदात आपण व्यतीत करीत आहोत। आज नैवेद्य म्हणून दाखविलेले चणे लोहखंड झाले याची खंत वाटते। माझ्या संशयाचे निरसन करून मला कृतार्थ करावे ही प्रार्थना। तिरुमलदास असे बोलू लागले, बेटा, काही शताब्दीनंतर कलियुग पुढे जाताना नास्तिकत्व वाढेल। नास्तिकत्वाचे निर्मूलन करून आस्तिकत्वाची स्थापना करण्यासाठी प्रभू चित्र विचित्र लीला दाखवून जीवांवर अनुग्रह करतील। भविष्यात धर्मस्थापनेसाठीच्या कार्यक्रमात बीजरूपाने श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतारात श्री दत्त अनुग्रह करतील। खनिजामध्ये चैतन्य निद्रावस्थेत असते। खनिज स्थितीत प्राण अंतर्लीन होऊन राहतो। खनिजांमध्ये अनेक रासायनिक प्रक्रियांमुळे प्राणाची उत्पत्ती होते। प्राणामध्ये मन हे अंतर्घटक असते। प्राणरूपात चैतन्य निद्रावस्थेत असते। हे तुला वृक्षामध्ये स्पष्ट दिसेल। मादक द्रव्याच्या सेवनाने मनुष्य त्याच्या देहात या स्थितीचा अनुभव घेतो। प्राणशक्ती रूपाने व्यक्त झालेले चैतन्य उत्क्रांतीने विकसित होऊन मनाच्या माध्यमाने कर्म करण्यास अभ्यस्त होते। ही स्थिती पशूंमध्ये दिसू शकते। पशूच्या पूर्ण उत्क्रांतीनंतर तो मनुष्य म्हटला जातो। मनुष्यात मनशक्ती पूर्णपणे कार्यरत असते। तर मनास अतीत असलेले अतिमानस एक आहे, ते अंतर्लीन स्थितीस असते। मानव योगाद्वारे परिपूर्ण मनुष्य होऊ शकतो। तो मूलाधार चक्रात असलेल्या कुंडलिनी शक्तीला कार्यप्रवण करू शकतो व सहस्त्रार चक्रात नेतो। तो तेथे सविकल्प व निर्विकल्प स्थिती देखील प्राप्त करू शकतो आणि परमज्योती स्वरूप असलेल्या श्री गुरुशी तादात्म्य स्थितीचा अनुभव घेतो। त्या स्थितीमध्ये अनिवर्चनीय आनंदाचा अनुभव घेतो। मात्र त्याची वर्तणूक महासंकल्पाला अनुसरून असते। म्हणून तो कर्मबंधनापासून अलिप्त असतो। त्या महासंकल्पाचे स्वरूप अचिंत्य, अकल्पनीय व महाप्रचंड वेगवान असते। अतिमानस हे केवळ त्या प्रभूंचेच आहे। प्रत्येक क्षणास कोट्यावधी प्रार्थना श्रीपाद प्रभू स्वीकार करतात। ते धर्मसंमत असलेल्या प्रत्येक प्रार्थनेस प्रचिती देऊन दुःख निवारण करतात। धर्मबद्ध असलेली प्रत्येक इच्छा ते पूर्ण करतात। मानवाच्या मनाचा वेग कूर्मगतीवत असून श्री प्रभूंच्या अतिमानसाचा वेग महाप्रचंड व कल्पनातीत आहे। प्रकाशाचा वेग पण त्यांच्या अतिमानस वेगापुढे कमी पडेल। मानव किंवा कुठल्याही प्राण्याने केलेली लहानशी प्रार्थना प्रभूंच्या अगणित दिव्य तेजपुंजापर्यंत पोहोचतेच। समस्त दृश्यादृश्य शक्तींचा आधार प्रभूच आहेत। त्यांच्या लोकातील प्रकाश वलय त्यांच्या नित्य प्रकाशमान शरीरातून बाहेर पडणारे ज्योतिपुंज असून दुसरे काही नाही। अनेक कोटी ब्रह्मांडामध्ये प्रकाशमान असणारे सूर्य, नक्षत्रादिकांचे संयुक्त प्रकाश सुद्धा त्यांच्या तेजापुढे सूर्यास दिवटी दाखविल्या समान होय। बेटा, हे श्रीपाद श्रीवल्लभांचे खरेखुरे स्वरूप तत्व होय।
अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत व्यापकत्व असलेल्या ह्या निर्गुण निराकार स्वरूपास सृष्टीबद्दल असलेल्या मुक्त व अनंत करुणेपोटी सगुण साकार मनुष्य देह निर्माण धारण करून त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात दर्शन दिले. हे जाणण्यासाठी मानवास परिपूर्णता आणि व्यापकता आली पाहिजे. श्रीपाद श्रीवल्लभांचे दिव्य स्वरूप. जशी मानवाची दिव्यत्वाकडे प्रगती अनिवार्य आहे, तसेच देव सुद्धा अनंत परिमित ओलांडून निम्न स्तरात येतात. ह्यास अवतरण असे म्हणतात. ही एक निरंतर चालू असलेली योगक्रिया आहे. सृष्टीमध्ये सत्याची एकदा स्थापना झाली की ती स्वयंसिद्ध प्रयत्नरहित कार्यरत असते. सत्य ज्ञान अनंत स्वरूप असलेल्या श्रीपाद श्रीवल्लभांनी सत्याची सृष्टीमध्ये स्थापना करण्याच्या संकल्पाने दिव्य भव्य अवतार घेतला. ते साक्षात दत्तप्रभू होत. नंतर मी म्हणालो, स्वामी, आपल्याशी चर्चा करीत असता मला कितीतरी नवीन विषयांचा उलगडा झाला, तरी श्रीपाद स्वरूपाचा अंत मला लागत नाही. त्यांचे दिव्य व भव्य चरित्र कसे लिहावे व काय भाष्य करावे हे समजत नाही. तुम्ही सत्याच्या प्रतिष्ठापनेबद्दल सांगितले. मी मूर्ती प्रतिष्ठापनेबद्दल ऐकले आहे, पण सत्याच्या प्रतिष्ठापनेबद्दल ऐकले नाही. तरी याबाबत कृपा करून विस्तारपूर्वक सांगावे. तेव्हा श्री तिरुमलदास म्हणाले, प्रिय शंकर भट्टा, प्रभूंच्या चरित्र लेखनासाठी तुझे नियोजन झाले आहे. तुझ्या संपर्कात येणाऱ्या श्रीपादांच्या भक्तांचे अनुभव व्यवस्थित लेखणीबद्ध कर. तुझ्या भाष्याची आवश्यकता नाही. श्रींचे चरित्र ते स्वतःच तुझ्या लेखणीच्या माध्यमातून लिहून घेतील. या बाबतीत तू आणखीन विचार करणे व्यर्थ आहे. मनुष्य नाना प्रकारचे अन्न सेवन करतो. सेवन झालेले अन्न आपोआप पचन होऊन शरीरास शक्ती प्रदान करते. या पाचन क्रियेमध्ये मनुष्याची मध्यस्थी व बुद्धिमत्ता नसते. मनुष्याची जबाबदारी केवळ अन्न ग्रहण करणे एवढीच. नंतर अन्न पचविणे व शरीराला शक्ती प्रदान करणे हे निरोगी शरीराचे कर्तव्य आहे. म्हणजे तुझे कर्तव्य अन्न मिळवणे हे आहे. भोजन केलेले अन्न पचन करण्याचे व शक्ती प्रदान करण्याचे कर्तव्य शरीराचे आहे. मनुष्यात मन असल्या कारणाने तो अधिक स्वातंत्र्याचा आनंद लुटतो आणि बरोबर वा चुकीची कृती करण्यास संधी असते, पण शरीरात ते स्वातंत्र्य नाही. त्याने पचन योग्य अन्न पचविले पाहिजे व शरीरास शक्ती संपन्न केले पाहिजे. अन्न सेवन केलेल्या मनुष्यास इच्छा असो किंवा नसो, त्याच्या प्रयत्नाशिवाय ती नैसर्गिक कृती पार पडत असते. याचा अर्थ शरीराला कर्तव्य नेमून दिलेले असते. शरीरासंबंधित सत्याची स्थापना झालेली असते. सत्य तत्वावर कृती घडण्याची क्रिया आपोआप आपल्या प्रयत्नाशिवाय व इच्छेशिवाय चालू राहते. निसर्ग किंवा उत्पत्ती, सृष्टीमधील सगळ्या क्रिया प्रतिक्रिया या सत्याच्या आधाराने घडतात. सूर्योदय, सूर्यास्त, ऋतुचक्र, ग्रह, नक्षत्रादींचे चलन या सत्याच्या आधारावर घडले पाहिजे. हा अनुलंघनीय अधिनियम आहे. याच्या विपरीत करण्याचे स्वातंत्र्य त्यांना दिले नाही. सर्व व्यापक प्रभू सृष्टीमधील प्राणीमात्रांविषयी करुणेमुळे त्यांनी नेमून दिलेले कर्तव्य काही प्रमाणात शिथिल करतात. कृतयुगामध्ये संकल्प मात्रे प्रत्येक सिद्धी प्राप्त होते, तर त्रेतायुगामध्ये यागाने व कर्मकांडाने सिद्धी मिळते. द्वापर युगामध्ये मंत्र व अस्त्राने प्राप्त होते. कलियुगामध्ये तंत्रशास्त्राला महत्त्व आहे. कलियुगी यंत्राने सिद्धी प्राप्त होतात. युग धर्मास अनुसरून या बाबतीत सुलभीकरण प्रस्तावित केले जाते. लोकांची शक्ती व बुद्धिमत्ता कमी होत असल्याने सुलभतेचे धोरण ठरविण्यात आले. निरंतर ध्यानाने श्रीपादांचे दर्शन. जे 3 अहोरात्र निरंतर श्रीपादांचा मंत्रजप व ध्यान करतात त्यांना श्रीपाद सशरीर दर्शन देऊन आशीर्वाद देतात. जरी मानवाने अधपतनासाठी लाख मार्ग अनुसरले तरी देव त्याच्या उद्धारासाठी 10 लाख मार्ग अनुसरतो. श्री दत्त प्रभू त्यांचे अवतार सिद्ध योगी अवधूत महासिद्ध यांच्या करवी या सृष्टीचे प्रशासन करीत असतात. पूर्वयुगातील श्री दत्त हे श्रीपाद आहेत का, अशी बारीक शंका तुझ्या मनात बीज रूपाने असल्या कारणाने श्रीपादांनी तुझ्या शंकेचे निवारण करण्यासाठी नैवेद्यात दाखविलेले चणे लोहखंडांमध्ये रूपांतरित केले. माता अनुसयेने लोहखंडाचे खाण्यायोग्य चणे केले होते. मी या युगातील प्रत्यक्ष दत्त आहे याची आठवण करून देण्यासाठी त्यांनी असे केले. यात अजून एक गर्भितार्थ आहे. तुझ्या कुंडलीत गुरु नीच स्थितीत आहे. गुरुग्रहाचा व चण्यांचा संबंध आहे. या कृतीद्वारे श्रीपादांनी तुला असे सूचित केले आहे की गुरुच्या दूषितपणामुळे असलेल्या अडचणी बीज स्वरूपात आहेत.
त्या अंकुरित होऊ नये म्हणून चण्यांचे लोहखंड केले. श्रीपादांनी त्यांच्या दिव्य मानक्षितिजावर अवलोकन न केलेली कुठलीही वस्तू या सृष्टीत प्रवेश करत नाही. श्रीपादांनी त्यांच्या दिव्य मानक्षितिजावर अवलोकन न केलेला कोणताही प्राणी या सृष्टीत प्रवेश करण्याची शक्यता नाही. हे परम सत्य आहे. सत्य संबंधित ज्ञान सुप्रतिष्ठापित आहे. म्हणून ज्या लोकांना ते ज्ञान झाले होते ते सर्व जगातून अंतर्धान झाले तरी हानी नाही. त्या ज्ञानास प्राप्त करण्यायोग्य मानव या सृष्टीमध्ये जन्म घेतल्यावर ते ज्ञान आपोआप त्यास होते. दैवी शक्ती, दीर्घायू मुनी, दिव्य अवतार हे सगळे अविनाश तत्वाचेच आहेत. मानव विनाशी तत्वांचे आहेत. अविनाशी तत्वाचे ज्ञान, स्थिती, शक्ती व गती एका विशिष्ट प्रकारे असले पाहिजे असा नियम नाही. ते कसे पाहिजे याबाबत त्याला स्वातंत्र्य आहे. ते संपूर्ण व परिपूर्ण आहे. ते अत्यंत प्राचीन व नित्य नूतन सुद्धा आहे. कारणाशिवाय कार्य होत नाही. सर्व कारणास व कार्यास एकमेव असे तत्वच आधार आहे. ते सर्वोपरी आहे. ते दत्त तत्व आहे. त्या दत्त प्रभूंनी या कलियुगात आपल्या संपूर्ण कलांनी परिपूर्ण असा प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ या रूपाने पिठिकापुरात घेतला. अशा महान श्रीपाद श्रीवल्लभांचे स्पष्ट वर्णन करणे सहस्त्रमुखांच्या आदिशेषात सुद्धा अशक्य आहे. बेटा, श्री नृसिंह सरस्वतींचा अवतार घेणार असल्याचे श्रीपादांनी बरेच वेळा सूचित केले होते. हिरण्यकश्यपूने विचित्र असे वर प्राप्त केल्यावर आता त्याचा मृत्यू संभव आहे असे वाटत होते. तरीही दिलेल्या वरदानांविरुद्ध न जाता अतिकल्पनातीत पद्धतीने श्री नृसिंह भगवानांनी हिरण्यकश्यपाचा वध करून परम भक्त असलेल्या प्रल्हादाचे रक्षण केले. प्रभू स्तंभामध्ये देखील विराजमान आहेत असे प्रल्हाद म्हणाला. त्याप्रमाणे प्रभू स्तंभातून प्रगटले. देव आहे किंवा नाही? अरे, बरेच संशय या कलियुगात मोठ्या प्रमाणावर येतात. कलियुगातील हिरण्यकश्यपांचा मद नष्ट करून प्रल्हादासारख्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी श्री दत्त प्रभूंनी अवतार घेतला. देवाचे अस्तित्व सिद्ध करणे हे नृसिंह अवताराचे वैशिष्ट्य आहे. श्रीपाद श्रीवल्लभ व नृसिंह सरस्वती हे दोन दत्त अवतार देवनिंदा करणाऱ्यांचा मदनाश व देवभक्ती करणाऱ्यांच्या डोळ्याच्या पापणीसारखे रक्षण करणे या दोन प्रधान उद्देशाने या विश्वात आहेत. श्रीपाद श्रीवल्लभास असाध्य असे काही नाही असे तिरुमलदास सांगत असताना माझ्या मनात नकळत एक संशय वळवळला. मी भुजपत्रावर श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत लिहित आहे. भविष्यात लोक कुठल्या पत्रावर हे चरित्रामृत लिहितील बरे? शालिवाहन शक आता चालू आहे. पूर्ण शक भविष्यात प्रामुख्य मिळणार असल्याचे श्रीपादांचे म्हणणे आहे. श्रीकृष्णाचे निर्याण कधी झाले? हे कलियुग कोणत्या दिवशी कुठल्या घटिकेस आरंभ झाले? भविष्य काळातील लोकांच्या कालगणनेप्रमाणे भविष्यात उपयोग होणाऱ्या पत्रावर जर श्रीपाद श्रीवल्लभ लिहून दाखवित असतील तर श्रीपाद खरेच दत्तात्रयांचे अवतार आहेत याचा मला विश्वास होईल. माझ्या मनातला संशय तिरुमलदासांच्या पुढे व्यक्त न करता ते जे सांगत होते ते ऐकण्याचे सोंग करीत लोहखंडांमध्ये परावर्तित झालेल्या चण्यांकडे स्मित करीत मी मधून मधून बघत होतो. अचानक तिरुमलदासांचा आवाज घोगरा झाला. त्यांची वाक्शक्ती नष्ट झाली. मी श्रीपादांचे चरित्र ऐकत असताना कांठळ्या बसतील असा भयंकर बधीर करणारा ध्वनी झाला. तो ध्वनी ऐकल्यावर मी पूर्ण बहिरा होऊन कुठलाही ध्वनी ऐकण्यास मी असमर्थ झालो. अहो, एका क्षणात मी बहिरा व तिरुमलदास मुके झाले. तिरुमलदास काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत होते पण त्यांच्या मुखातून शब्द निघत नव्हते. मी ऐकण्याचा प्रयत्न केला तरी मला छोटा ध्वनी सुद्धा ऐकू येत नव्हता. मी ज्याला कधीच थारा देणे योग्य नव्हते असा संशय मला आल्याने मला मनात वाईट वाटले. परिणामतः मी बहिरा झालो. हे कायमस्वरूपी व्यंग नाही ना? अरे देवा, आता काय करायचे? नैवेद्यासाठी ठेवलेल्या व लोहरूपात गेलेल्या चण्यांचे श्रीपाद राजम शरणम प्रपदे या वाक्यात रूपांतर. दरम्यान नैवेद्यासाठी ठेवलेले व लोहरूपात गेलेले चणे चलित होऊन तेलुगू भाषेत श्रीपाद राजम शरणम प्रपदे अशा वाक्याचा त्यांनी आकार घेतला. त्यांच्यावर पांढरे शुभ्र लहान पत्र दिसून आले. आम्ही बघता बघता त्या पत्राचा आकार वाढून दीर्घ चौकोनी आयताकार झाला. ते भुजपत्रापेक्षा जाडीने अतिशय पातळ होते. हाताने स्पर्श करता ते स्पर्शास मृदू वाटत होते. त्यावर काळ्या रंगाची सुंदर अक्षरे उमटली. तेलुगू लिपीत त्यावर असे लिहिले होते: श्रीकृष्णाचे निर्याण ख्रिस्तपूर्व 3102 साली फेब्रुवारी 18 तारखेस रात्री 2:27
30 सेकंदात झाले. ते प्रमाथी नाव संवत्सर चैत्र शुद्ध प्रतिपदा शुक्रवार अश्विनी नक्षत्र होते. श्रीकृष्ण निर्याणानंतर कलियुगाचा प्रवेश झाला. माझ्या अंगास दरदरून घाम फुटला होता. माझ्या शरीरातील सर्व पाणी घामाद्वारे बाहेर पडत होते. शरीर अति कंपायमान झाले. श्रीपाद श्रीवल्लभ अदृश्य रूपाने येथेच आहेत अशी माझी खात्री झाली. मनात विचार आला की काय माझे दुर्दैव, मी कुरुपुरात जाणे दूरच राहिले. श्रीपाद श्रीवल्लभांनी नरसिंह अवतार धारण करून माझा वध केला तर काहीच आश्चर्य वाटावयास नको. वस्त्र धुवून पिळून वाळत टाकतात तसे शंकर भट्टास धुवून वाळत टाक अशी आज्ञा तिरुमलदासास झाली तर मी काय करू. भगवानांनी आज्ञा केल्यास तिरुमलदास नक्की मला वस्त्रासारखे दगडावर आपटून पिळून वाळत टाकतील. ब्रह्मज्ञाना संबंधित विषयांचे आपण आत्मज्ञानी आहोत याचा आव आणून क्वचित गुरु आपल्या शिष्य वर्गास बोध करतात. द्रव्यार्जन हेतूने शिष्यांची प्रशंसा पण करतात. तो शिष्य अमक्या गुरुने माझी प्रशंसा केली या अहंकाराने मिरवत असतो. अशा प्रकारचे गुरु शिष्य दोघेही दोषपात्र असतात. रजक कुलात जन्मलेल्या तिरुमलदासांच्या करवी ब्रह्मकुलोत्पन्न अशा मला ब्रह्मज्ञानाचा बोध होणे हे श्रीपादांचे चातुर्य होते. परिसरातील इतर रजक आपल्या वृत्तीमध्ये निमग्न होते. ते या गहन विषयासंबंधी चर्चा करीत नव्हते व ते तशा गोष्टी समजूही शकत नव्हते. ते काहीही असो, श्रीपाद श्रीवल्लभच माझे एकमेव आश्रयस्थान आहेत. मी तिरुमलदासांच्याकडे पाहिले. त्यांचे मुख शांत होते व ते ब्रह्मतेजाने झळकत होते. नंतर माझ्या मनास असे वाटले की तिरुमलदास ब्राह्मण असून कलंकित मन असलेला मी रजक आहे. नैवेद्यात दाखविलेले व लोहरूप झालेले चणे हळूहळू पूर्ववत झाले. मी समजलो की श्रीपादांनी मला क्षमा केली. काही वेळाने ते शुभ्र पत्र अदृश्य झाले. तिरुमलदास म्हणाले, बेटा शंकर भट्टा, कलियुग हे लोहयुग आहे. अशुद्धीचे मिश्रण असे हे युग आहे. माझ्या देहवसनानंतर काही काळ मी हिरण्य लोकात वास करून श्रीपादांच्या आज्ञेनुसार पुन्हा महाराष्ट्र देशात मला जन्म घ्यावयाचा आहे. मी म्हणालो, महोदय, श्रीपादांनी तुम्हाला हा देह सोडल्यानंतर दुसरा जन्म घेण्यास सांगितला. कृपया ती हकीकत सांगा व मला उपकृत करा. तिरुमलदास म्हणाले, एकदा मी श्रीपादांच्या मातामहांच्या घरी त्यांची धुतलेली वस्त्रे घेऊन गेलो. तेव्हा सुमती महाराणीचे मामा श्रीधरावधानी श्रीपादांस कडेवर घेऊन खेळवीत होते व दत्त दिगंबरा दत्त दिगंबरा दत्त दिगंबरा अवधूता असा घोष करीत होते. तेव्हा श्रीपाद 2 वर्षाचे बालक होते. ते हर्षध्वनी करीत खेळत होते. ते दृश्य पाहण्यास अत्यंत मनोहर होते. अनायासे माझ्या मुखातून श्रीपाद श्री वल्लभदत्त दिगंबरा असे निघाले. श्रीधरावधानींनी माझ्याकडे वळून पाहिले. इतक्यात श्रीपाद नृसिंह सरस्वती दिगंबरा असे म्हणाले. ते साक्षात पूर्वीचे दत्तप्रभू असून कालपटलावर सध्या श्रीपाद श्रीवल्लभ नावाने असून ते पडद्याआड गेल्यावर पुढे नृसिंह सरस्वतींच्या रूपाने येणार याची शिकवण आपल्या विशिष्ट शैलीत त्यांनी दिली होती. शिर्डी साईबाबा म्हणून समर्थ सद्गुरूंचा अवतार. श्रीपाद म्हणाले, आजोबा, नृसिंह सरस्वती म्हणून अवतार महाराष्ट्रात घेण्याचा माझा संकल्प आहे. तिरुमलदासास सुद्धा महाराष्ट्र देशात येण्यास मी सांगत आहे. श्रीधरावधानी अवाक झाले. मी म्हणालो, स्वामी, कुठल्याही स्थळी कोणत्याही रूपात व कोणत्याही जन्मात असताना सदैव माझे रक्षण करण्याचा भार तुमच्यावर आहे. मला तुमच्या बाळकृष्ण रूपावर अतिशय प्रीती आहे. नंतर श्रीपादांनी मला आशीर्वाद दिला. तिरुमलदासा, तुम्ही महाराष्ट्रात गाडगे महाराज या नावाने रजक कुलात जन्म घ्याल. दीन दलित व दुःखी जनांच्या सेवेत पुनीत व्हाल. दिशीला नगरीत साईबाबा या नावाने यवन वेशात माझा समर्थ सद्गुरू रूपात अवतार होईल. तेव्हा देखील तुम्हाला त्या अवतारात माझ्या अनुग्रहाची साईबाबांकडून प्राप्ती होईल. तुमची बाळकृष्ण रूपावर प्रीती असल्या कारणाने तुम्ही गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या नाममंत्राचा सतत घोष कराल. तुमच्या मनोनेत्रांना मी नेहमी दर्शन देईन. तुम्ही या शरीराच्या पतनानंतर काही काळ हिरण्यलोकी राहून तदनंतर गाडगे महाराज होऊन जगत कल्याण कराल. हे तुम्हाला माझे वरदान व अभिवचन. श्रीधरावधानी काही वेळाने पूर्वस्थितीस आले. हे सर्व त्यांना गोंधळात टाकणारे होते. दरम्यान सुमती महाराणींनी आपल्या मामांना हाक मारली.
त्यांना मायेने पूर्णपणे आच्छादले व पुन्हा श्रीपाद सामान्य बालक आहेत अशी त्यांची धारणा झाली. नंतर मी म्हणालो, स्वामी, मला एक शंका आहे. श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितले होते की कर्माची फळे अनिवार्य आहेत, तर श्रीपाद तिथे उल्लेखिलेल्या नियमांचे उल्लंघन न करता कर्मनाश कसे बरे करतील? सद्गुरू सत्पुरुषांस योग्यास दिलेल्या दानाचे व परोपकारी कृत्यांचे फळ. तिरुमलदास म्हणाले, श्रीकृष्णांनी म्हटले की कर्मफळे अनुभवली पाहिजेत, पण ती जागृत अवस्थेतच अनुभवली पाहिजेत असे त्यांनी म्हटले नाही. ती स्वप्नावस्थेत सुद्धा अनुभवू शकता. स्थूल शरीराने 10 वर्षे भोगाव्याचे कर्मफळ मानसिक त्रासामुळे, स्वप्नामधील मानसिक व्यथेमुळे काही घटिकात भोगून कर्माचे परिणाम दूर करू शकतो. सत्पुरुषांस योग्यास दानधर्म केल्याने देवतांच्या सेवेमुळे देखील पापकर्मांचा क्षय होतो. देवता मूर्ती पुण्यस्वरूप असून आपले कर्मफल त्यांच्यावर ओढून घेतात व त्यांचे पुण्य आपणास देतात. पुण्यपुरुषास केलेल्या दानधर्मामुळे किंवा त्यांची सेवा केल्याने पण अशी अदलाबदली होते. समर्थ सद्गुरूंचे ध्यान केल्याने ध्यानाच्या माध्यमातून अशा प्रकारची अदलाबदली होते. समर्थ सद्गुरू त्यांच्या शिष्याकडून सेवा घेऊन सेवेच्या माध्यमाने शिष्याचे पापकर्म आपल्यावर ओढून घेतात व आपले तपफल शिष्यांमध्ये संक्रमित करतात. पापकर्माची फळे कुणीतरी भोगली पाहिजे. तथापि देव आणि दिव्य अवतारी पुरुष महातेजोमय असून प्रज्वलित अग्निस्वरूप असतात. त्यांनी स्वीकार केलेल्या पापकर्मास दग्ध करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये असते. त्यांना आपण अर्पण केलेल्या पत्र, फल, पुष्पादींच्या माध्यमाने सुद्धा आपली पापकर्मे व त्यांची पुण्य यांची अदलाबदली घडत असते. आपली आर्तता, भक्ती, शरणागती जेवढी तीव्र असते तेवढ्याच तीव्र गतीने ही अदलाबदली घडत असते. काही वेळा श्रीपाद त्यांच्या आश्रितांचे पाप कर्मफल निर्जीव असलेल्या दगडधोंड्यावर संक्रमित करतात. त्या दगडधोंड्यास फोडून किंवा नाना विचित्र मार्गाने त्या पाप कर्मफलांचे निर्मूलन करतात. हे विशद करणारा एक प्रसंग सांगतो, लक्षपूर्वक ऐक. श्रीपादांच्या जन्मापासून त्यांच्या घरी दुधाच्या टंचाईची समस्या होती. सुमती महाराणीला पुरेसे दूध नव्हते. त्यांच्या घरी एक गाय होती. घरातील कालाग्निशमन दत्तांना नैवेद्यासाठी थोडे दूध आवश्यक होते. तेवढे दूध ती गाय द्यायची. बाकी दूध आपल्या वासरास मनसोक्त पाजायची. त्या गायीची ही एक विचित्र प्रवृत्ती होती. कालाग्निशमन दत्तास नैवेद्यासाठी ठेवलेले थोडे दूध कधी कधी नैवेद्य दाखवण्याच्या अगोदर श्रीपाद पूजा मंदिरात नकळत जाऊन प्राशन करायचे. असे घडल्या दिवशी श्री अप्पलराज शर्मा गुळाचा खडा नैवेद्य म्हणून प्रभू दत्तास अर्पण करून स्वतः उपवास करायचे. पतीचा उपवास घडल्या दिवशी सुमती महाराणी पण उपवास करायची. एखादे समयी नैवेद्य दाखवेपर्यंत श्रीपाद थांबले. त्या दिवशी ते दूध श्रीपाद एकटेच प्राशन करी. त्यांच्या परिवारात जन्मलेल्या अपूर्व व दिव्य शिशूस पुरेल एवढे दूध आपण देऊ शकत नाही या विचारांनी माता पिता चिंतित होते. व्यंकटप्पय्या श्रेष्ठी व नरसिंहवर्मा यांनी भरपूर दूध देणारी एक गाय दान देण्याचे बऱ्याचदा प्रयत्न केले. त्यांचे सारे प्रयत्न व्यर्थ झाले. कुठल्याही स्थितीत दान स्वीकार न करण्याचे आपण राजांचे व्रत होते. दान घेतल्याने पाप होते असे त्यांचे मत होते. ते वेदशास्त्र संपन्न असून केवळ वेदसभा असल्यास त्यातून मिळेल तेवढी दक्षिणा स्वीकार करीत होते. पौरोहित्यापासून मिळणारे त्यांचे उत्पन्न अत्यल्प होते. फक्त व्यंकटप्पय्या श्रेष्ठी व नरसिंहवर्मा यांच्याकडे ते पौरोहित्यास जात असत. त्या दोघांनी इतर पुरोहितांना सर्वसाधारणपणे दिल्या जाणाऱ्या दक्षिणेपेक्षा अधिक दक्षिणा देऊ केल्यास त्यांना राग येत असे. अप्पलराज आपले सासरे श्री सत्य ऋषीश्वर याचकडून पण काही घेत नसत. कार्तिक पौर्णिमेस सुमती महाराणीचा वाढदिवस असल्या कारणाने सुसर्गूही भोजन करीत. वैशाख शुद्ध तृतीये स्वतःच्या वाढदिवशी व पण ते सासऱ्याच्या घरी भोजन करीत. कालांतराने श्रीपादांच्या वाढदिवशी अर्थात गणेश चतुर्थीस पण सासऱ्याच्या घरी जेवायचे. कुटुंबाच्या या दुःस्थितीचा विचार करून एके दिवशी सुमती महाराणी आपल्या पतीस म्हणाली, नाथ, माझे आई वडील संपन्न लोक आहेत. शिवाय ते नैष्टिक श्रोत्रिय संस्काराचे आहेत. मल्लादी वंश श्रीमंत असून आमचे माहेर आहे. त्यांच्याकडून एका गायीचा स्वीकार करण्यात मला काही दोष वाटत नाही. श्रीपादांना पोटभर दूध देण्याची आपण आपली स्थिती नाही. कृपया आपण या विषयाचा काळजीपूर्वक विचार करावा. अप्पलराज म्हणाले, सौभाग्यवती, तुझे म्हणणे बरोबर आहे. सत्य ऋषीश्वर पापरहित असल्याने त्यांच्याकडून गाय घेतल्याने दोष घडत नाही, पण या विषयास शास्त्रसंमती असणे आवश्यक आहे.
अनेक महान विभूतींनी श्रीपाद दत्तात्रेयांचा अवतार आहे हे सांगितले आहे. श्रीपादांच्या जन्मापूर्वी पासून आजपर्यंत अनेक आश्चर्यकारक घटना घडत आहेत. श्रीपाद हे दत्तांचे नूतन अवतार असल्यास आपल्या घरच्या गायीने भरपूर दूध दिले असते किंवा तुझ्या सणामध्ये दुधाची समृद्धी झाली नसती का? एवढेच नव्हे तर मोठा मुलगा श्रीधरराज शर्मा आंधळा व त्याहून धाकटा मुलगा रामराज शर्मा पंगू आहे. श्रीपाद त्यांचे अंग वैगुण्य नाहीसे करून त्यांना विमुक्त करू शकतात ना? तू या विषयाबाबतीत तुझ्या वडिलांशी चर्चा कर वा श्रीपादांनाच विचार. पण देवाने असा गुंतागुंतीचा प्रश्न सतत निर्माण करून मला माझ्या व्रताचे उल्लंघन करावयास लावणे उचित नव्हे. सुमती महाराणीने या विषयाचे निवेदन आपल्या वडिलांसमोर केले. पापनार्य मंद हास्य करीत म्हणाले, बेटी, हे सगळे श्रीपादांचे लीलाविलास आहेत. श्रीपाद समस्या निवारण करण्यातच पटाईत नसून समस्या उत्पन्न करण्यात पण पटाईत आहेत. श्रीपाद दत्त असल्याचे योग दृष्टीने मी जाणले आहे. आपल्या घरी गो समृद्धी आहे. एक गाय देण्यास माझी केवळ संमतीच नसून ते महानंदप्रद पण आहे. दत्तप्रभूस गोशीर अत्यंत प्रिय आहे. तुझ्या पतीच्या म्हणण्याप्रमाणे शास्त्र संमती देखील आवश्यक आहे. अहो, काय दैवाचा विपरीतपणा आहे. शूरसुराकडून संपत्ती लुबाडण्यासाठी नाना परीचे प्रयत्न करणारे जामात या जगात असंख्य आहेत. पण माझा जावई ज्वलंत अग्नी समान आहेत. त्यांचे व्रतभंग करण्याचे प्रयत्न करणारे आपण वेडे ठरतो. सृष्टीतील सर्व पंचमहाभूतांनी स्पष्ट रीतीने अनुज्ञा दिल्याशिवाय तुझा पती हे गोदान स्वीकारणार नाही. श्रीपादांनी त्यांच्या बंधूंना अंगवैगुण्यापासून मुक्त केल्यास तुमच्या कुटुंबाशी असलेले ऋणानुबंध संपतील. ऋणविमुक्त झालेले दत्त तुमच्या घरी पुत्र म्हणून राहू शकत नाही. जगद्गुरु होऊन लोकोद्धारासाठी ते घर सोडून जातील. म्हणून चुकून सुद्धा त्यांच्या बंधूचे अंगवैगुण्य दूर करण्याची विनंती श्रीपादांना करू नकोस. सगळे कालाधीन आहे. तो काळ श्रीपादांच्या अधीन आहे. श्रीपादांनी संकल्प केला तर तुझ्यात क्षीर समृद्धी होईल, परंतु श्रीपादांची तुझ्याशी असलेले ऋणानुबंध संपतील. ऋणानुबंधातून विमुक्त झालेले प्रभू दत्त आपल्या कुटुंबात सीमित नसून विश्वगुरुत्वाचे कर्तव्य पालनासाठी आपले घर सोडून निघून जातील. श्रीपादांचा संकल्प झाल्यावर आपल्या घरातील गाय तिची विचित्र प्रवृत्ती सोडून पुष्कळ दूध देईल. मग ही समस्या मुळीच राहणार नाही. म्हणून तू थोडा काळ धीर धर. दत्तांनी उत्पन्न केलेल्या या गाठाळ समस्येचा परिहार दत्तच करतील. मी म्हणालो, स्वामी, श्रीपादांचे बंधू अंगवैकल्य घेऊन जन्मास येण्याचे कारण काय? वंश परंपरेने आलेले घराण्याचे कर्मदोष आहेत का? तेव्हा तिरुमलदास म्हणाले, बेटा, श्री दत्ताचा अवतार सायंसंध्ये समयी झाला. श्रीपादांचे अवतरण पहाटे झाले. पुढे होणाऱ्या नृसिंह सरस्वतींचा अवतार दुपारी अभिजित लग्नावर होणार आहे. दत्तांची लीला अगाध आहे. सायंसंध्येनंतर अंधार पसरतो. जीवसृष्टी निद्रावस्थेत असते. म्हणून दत्त अवतार योग साधनेच्या उत्क्रांतीत समस्त जीवांचे भार वाहन करून जीवास सुखनिद्रा देतात. कोठे जावे, काय करावे, कोणत्या दिशेस जावे या उद्विग्न मनस्थितीत जीव असतो. हाच गाढ अंधकार आहे. जीवास नकळत प्रगत अवस्था प्राप्त करून देणे दत्तावताराचे वैशिष्ट्य. जीव कुठले प्रयत्न न करता किंवा किंचित प्रयत्नाने त्यांना नकळत अंत चैतन्याच्या ठिकाणी अगाध प्रगती प्राप्त करतो. हे केवळ पृथ्वीपुरते सीमित नाही. श्रीपादांचे आगमन उषःकाली झाले. उषस समयी सूर्य भगवान सगळी शक्ती एकाच वेळी प्रकाशित करून सर्व जीवास शुद्ध करीत असतो. त्यांचे सूर्य हे प्रतीक आहे. जीवातील विविध शक्ती जागृत होऊन नाट्य करीत वैविध्याने परिणाम स्थिती प्राप्त करण्याचे हे प्रतीक आहे. मध्यान्हीचा सूर्य मार्तंडाचे चंड प्रचंड स्वरूप आहे. आत्मा सूर्य आपल्या संपूर्ण शक्तीचा समृद्धीने दशदिशास प्रसार करतो. तसे जीवास जागृत करण्यासाठी नृसिंह सरस्वती अवताराचे प्रयोजन आहे. हा विषय त्यांच्या विश्वव्यापक चैतन्याचा आहे. दत्तावतारात व श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतारामध्ये दीर्घ काळ रात्र होती. तिचे पूर्ण महाअंधकाराचे स्वरूप होते. त्याचे प्रतीक म्हणून ज्येष्ठ बंधू असलेले श्रीधरराज शर्मांचा जन्म झाला. ती रात्र उलटल्यावर होती ती स्थिती म्हणजे संशय, नास्तिकवाद, कुतर्क, वक्रभाष्य वगैरे यांचे प्रतीक म्हणून लहान बंधू श्री रामराज शर्मा यांचा जन्म झाला.
कुठलाही जीव महाअंधकार सदृश जड वृत्तीचे निरसन करून संशय, कुतर्क, वक्रभाष्य इत्यादीमुळे निर्माण झालेल्या मानसिक अस्वस्थांच्या पार जातो, तो श्रीपाद श्रीवल्लभांचा अनुग्रह निश्चित प्राप्त करतो. हे यातील रहस्य होय. हे विश्वातील जीवसृष्टीच्या उत्क्रांती संबंधित विषय आहेत. परिवारातील भूतकालीन काही कर्माचे दोष होते. श्री अप्पलराज शर्मा वेलनदी शाखेचे वैदिक ब्राह्मण होते. त्यांच्या कुटुंबास ग्रामाधिपत्य होते. श्रीपादांच्या पितामहांचे नाव श्रीधर रामराज शर्मा होते. ग्रामाधिकार असलेल्या ब्राह्मणांमध्ये आपल्या नावास राज हे पद जोडण्याची प्रथा होती व ब्राह्मण असल्याचे सुचविण्यासाठी शर्मा या शब्दास जोडत. श्रीधर रामराज शर्मा हे ऐनविल्ली या ग्रामाचे अधिकारी होते. त्यांच्या कुटुंबात ज्येष्ठ पुत्रास ग्रामाधिपती पद मिळत असे. ग्रामात पीक पिकले किंवा पिकले नाही तरी कराच्या रकमेची भरपाई जमीनदारांना करणे अनिवार्य होते. ग्रामाधिकाऱ्यावर प्रसंगी बळजबरीने कर वसूल करून देण्याची जबाबदारी होती. त्यामुळे श्रीधर रामराज शर्मांना त्यांच्या वैयक्तिक आवडीनिवडी बाजूला सारून जमीनदारांच्या आज्ञेनुसार वेळ प्रसंगी हिंसेच्या मार्गाने कर वसुली करावी लागे. हे त्यांचे ग्रामाधिकारी या नात्याने धर्म कर्तव्य होते, पण देवाच्या दृष्टीने ते पापकर्म होते. अप्पलराजांच्या ज्येष्ठ भ्रात्यास ग्रामाधिपत्य प्राप्त झाले. पितामहांच्या पापकर्मामुळे श्रीपादांचा सर्वात मोठा बंधू श्रीधरराज शर्मा व त्याहून धाकटा श्रीरामराज शर्मा या उभयतास जन्मता अंगवैकल्य प्राप्त झाले. श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात श्री दत्तावतार असले तरी पितामहांच्या स्वल्प पापकर्माचे प्रभाव त्यांना पण भोगावे लागले. म्हणून त्यांना दुधाच्या समस्येला सामोरे जावे लागले. विश्वप्रभूंनी रचलेला नियम ते सर्वांस लागू करतात. अवतरित झालेले असता घराण्याच्या कर्मफलांचा थोडा भाग श्रीपादांनी स्वतः भोगून आपणास मार्गदर्शन केले. श्री व्यंकटपय्या श्रेष्ठी व श्री वत्सवाई नरसिंह वर्मा श्रीपादास आपल्या स्वतःच्या नातवाप्रमाणे मानित. म्हणून श्रीपादांना त्रास देणारी दुधाची समस्या नाहीशी करण्याचा त्यांनी बराच विचार केला. श्री वर्मा श्रेष्ठीस बोलावून म्हणाले की या समस्येवर मार्ग योजावा. श्री नरसिंह वर्मांच्या येथे गायत्री या नावाने प्रसिद्ध अशा गायीची संतती होती. त्यातील शुभ लक्षण असलेल्या एका गायी श्रेष्ठींनी वर्माकडून विकत घेतले. विक्रीचे पैसे वर्मांनी आपल्या जवळ जपून ठेवले. दरम्यान पौरोहित्याच्या निमित्ताने अप्पलराज वर्मांच्या घरी आले. या प्रसंगी गोविक्रय करून आलेले धन वर्मांनी अप्पलराजास दक्षिणा म्हणून दिले. साधारणपणे पौरोहित्यानिमित्त मिळणाऱ्या दक्षिणेपेक्षा हे अधिक होते. अप्पलराज शर्मा यांनी धर्माप्रमाणे जेवढे द्रव्य दक्षिणा म्हणून घ्यायचे होते तेवढेच घेऊन उरलेल्या रकमेचा अस्वीकार केला. वर्मांनी पण अस्वीकृत रक्कम परत घेण्यास नकार दिला. एक घरंदाज क्षत्रिय म्हणून दान दिलेले द्रव्य परत घेऊ शकत नाही असे ते म्हणाले. हा विवाद श्री बापनार यांपर्यंत पोचला. ब्राह्मण परिषद बोलविण्यात आली. परिषदेत श्री बापनार यांनी घोषणा केली की अप्पलराज शर्मांनी अस्वीकार केलेली ही रक्कम ज्यास घ्यावयाची असेल त्याने घ्यावी. बऱ्याच ब्राह्मणांमध्ये ते धन आपणास मिळावे या हेतूने चढाओढ सुरू झाली. ती सर्व विचित्र व दुराग्रही बाब होती. तेवढ्यात पापय्या शास्त्री या नावाचा युवक म्हणाला, श्रीपाद देवावतार नाही, देव असल्यास अशी विचित्र परिस्थिती कशी का आली? श्री दत्तच असल्यास त्यांनी त्यांच्या दोघा भावांचे अंगवैकल्यापासून रक्षण का बरे केले नाही? ज्या काही घटना घडल्या त्या योगायोगाच्या आहेत. राईचा पर्वत करून सांगणे अपराध आहे. मी दत्तभक्त आहे. श्वेताळकर रक्षा पण गुरूंकडून प्राप्त करून घेतली आहे. दररोज भरपूर जप मी करतो. मी कुठलेही दान घेतल्याने मला कोणतेही मालिन्य येणार नाही. मी पात्र असल्याने मला ती रक्कम द्यावी. ब्राह्मण परिषदेने पापय्या शास्त्रीस ते धन दिले. त्या रकमेत एक चांगली गाय विकत घेता येऊ शकत होती. सभा समाप्त झाल्यावर विजय गर्वाने पापय्या शास्त्री घरी गेला. तेथे त्याचे मामा आले होते. त्यांच्यात औपचारिकता चर्चा झाली. पापय्याने मामांना भोजनाची विनंती केली. मामा उत्तरले की मी वर्षातून एकदा भोजन करतो. सध्या भाच्याकडे जेवण करणे जमणार नाही असे सांगून ते घाईघाईने तेथून निघून गेले. मामा निघून गेल्यावर पापय्या गाढ विचार करीत बसले. त्यांची पत्नी जवळ येऊन म्हणाली, स्वामी, आता आलेले तुमचे मामा हुबेहूब गेल्या वर्षी वारलेल्या मामांसारखे दिसतात, नाही का? पापय्या शास्त्री हादरून उठले. त्यांना एकच मामा होते, ते गतवर्षी निधन पावले. मग हे नवीन मामा कोण होते? त्यांची बुद्धी केवढ्या भ्रमात फसली. मामाच्या नात्याने
इतर काही नातेवाईक असले तरी हुबेहूब या मामासारखे दिसणारे कोणी नव्हते. त्यांनी आपल्या मामाचा प्रेतात्मा पाहिला होता काय? त्यांचे हृदय मोठ्याने धडधडू लागले. मंत्र तंत्राद्वारा त्यांचा पिशाच्च भूत यांच्याशी कोणताही संपर्क नव्हता. त्यांचे उपास्य दैवत असलेल्या दत्तांच्या अनुग्रहापासून पतन झाले होते काय? येणारा पुढचा काळ कष्टदायक आहे काय? मामाने जाता जाता शीघ्र तू मला भेटशील याची अपेक्षा करतो असे म्हटलेले वाक्य सतत त्यांच्या मनास विविध प्रकारे क्लेश देऊ लागले. लवकरच ते मरण पावून परलोकात त्यांच्या मामास भेटणार होते का? त्यांचे अंतःकरण जड झाले. ओम राम दत्तात्रेयाय नमः मंत्राचा जप त्यांनी सुरू केला. ते एकाग्र चित्त युक्त भक्तीने ध्यान सुरू ठेवू शकत नव्हते. श्री कुकुटेश्वराच्या मंदिरात स्वयंभू दत्तात्रेयांचे दर्शन घेण्यास ते गेले. त्यांनी दत्त ध्यान सुरू केले. ध्यानात शीर नसलेले दत्त दिसले. तिथे जप करण्यास बसल्यावर मन अस्थिर झाले. अर्चकाने प्रसाद दिल्यावर तो विषपुरीत कलशातून काढून दिल्यासारखे वाटले. अर्चक हसत हसत काही म्हणत होते, परंतु पापया शास्त्रीस असे ऐकू येत होते की हा प्रसाद ग्रहण करून लवकर मरून जावे. पापया घरी परत आले तेव्हा त्यांना त्यांच्या पत्नीच्या कपाळावर कुंकवाचे चिन्ह दिसले नाही. मी जिवंत असतानाही कपाळावरची कुंकू का बरे काढलेस असे ते बायकोवर ओरडले. नाण्या एवढे मोठे कुंकू कपाळभर असूनही आपले पती का बरे धमकावतात याचे तिला आश्चर्य वाटले. पापयाने मानसिक संतुलन गमावल्याचा वेगाने प्रचार होऊ लागला. किंवदंती, अफवा व टीका या प्रमाण पिठापुरात जास्त होते. पापयास मानसिक व चेटूक चिकित्सा सुरू झाली. आपल्याला वेळ लागले नाही व आपण सत्य कथन करीत आहोत असे तो सांगत होता. वेळा आपण कधी कधी तर्कसंगत भाषण करतो अशी चर्चा लोक करीत होते. पापयाच्या पत्नीस चांगली कल्पना सुचली. तिच्या पतीने अज्ञान व श्रीपादांची निंदा केल्याच्या कुकर्माचे भोग आहेत असा तिने विचार केला. पाषाणातील वाचारहित देवास शरण जाण्याऐवजी जिवंत असलेल्या व दिव्य तेजाने झळकणाऱ्या श्रीपादांच्या शरणी जावे असे तिला वाटले. ती श्रीपादांच्या घरी गेली. बालकास तिने कडेवर घेऊन मुके घेतले. ते दोघेच असताना तिने त्यांना आपली दुःस्थिती सांगितली. श्रीपाद म्हणाले, आत्या, या सगळ्यांना एक लहानसा उपाय आहे. तू मला मातेसमान असल्या कारणाने तुला मी हे रहस्य सांगतो. तू काही वेळ न घालवता नवीन घर बांध. तू व मामा वास्तुपूजा करून त्या नूतन गृहात प्रवेश केल्यावर प्रत्येक गोष्ट व्यवस्थित होईल. तिने ही माहिती कुणाही समोर उघड केली नाही. ही विपदा भाड्याच्या घरात राहत असल्यामुळे तिच्यावर कोसळली. म्हणून शीघ्र स्वतःचे घर बांधायचे तिने आपल्या नातेवाईकांना पटवून दिले. मग कोणी एकाने पापयास एक त्याग केलेला खोलगट भाग भूदान म्हणून दिला. तो खूप श्रम व खर्च करून तात्काळ भरण्यात आला. नागलीच घरातली सगळी संपत्ती, धन इत्यादींचा विक्रय करून नूतन घर बांधण्यासाठी कर्ज सुद्धा घेतले. पर्वतशिला आणून त्यांनी शकले करून घर बांधणीत वापरण्यात आली. नूतन गृह प्रवेश केल्यावर पापया शास्त्री निरोगी झाले. बेटा शंकर भट्टा पापयाची मृत्यूदशा चालू होती. त्याची अपमृत्यूच्या संकटापासून श्रीपादांनी सुटका केली. त्याला मानसिक त्रास, अपमान, धनव्यय व इतर कष्ट देऊन संचित कर्म ध्वंस केला. तेवढेच नव्हे, पापयाच्या पापकर्माचे शिळांमध्ये आकर्षण करून त्या शिलांची शकले करवून पापकर्माचा नाश केला. सिद्ध व अवधूत खूप विचित्र मार्गाचे अवलंबन करतात. पुन्हा निरोगी झालेल्या पापया शास्त्री श्रीपाद म्हणाले, तू केवढा बुद्धिमान आहेस. तुला डोके नाही. तू मनपूर्वक आराधना करीत असलेले दत्त सशरीर रूपाने तुझ्या समोर श्रीपाद म्हणून असूनही तू ओळखले नाहीस म्हणजे तुझे केवढे दुर्भाग्य. कुकुटेश्वर मंदिरात असलेली पाषाण मूर्ती तुझे रक्षण करील असा तुझा विश्वास होता. मी दत्त असून तुझे संचित पाप पर्वतशिळांवर आकर्षून त्यांची शकले करवून तुझे कर्म नाहीसे केले. मी तुला नूतन गृह देखील दिले. सशरीर असलेल्या या दत्तावर तू विश्वास ठेवला असता तर तुझे सर्व संस्कार माझ्या शरीरावर ओढून घेऊन तुझे कर्मक्षय करून तुला वाचविले असते. भक्तांच्या भावनेवर भगवंतांचे अनुग्रह फल अवलंबून असते. ह्या लीलेनंतर पापया श्रीपाद श्रीवल्लभांना दत्तांचे अवतार मानू लागला. श्रीपादांच्या दुधाची समस्या श्री श्रेष्ठी व श्री वर्मा यास सतावीत होती. ते श्री सत्य ऋषीश्वर यांकडे जाऊन म्हणाले, हे राजश्री, आपण राजा जनकाप्रमाणे संसारात असूनही ब्रह्मामध्ये लीन असलेले ब्रह्मज्ञानी आहात. आमचे एक छोटे साधं निवेदन आहे, ते आपण मान्य करावे. यावर श्री बापनार्य उत्तरले, निवेदन जाणल्याशिवाय मी माझी मान्यता कशी व्यक्त करणार.
जर ते धर्मतत्वांचे समाधान करणारे असेल तर मी नक्की मान्य करेन. तेव्हा श्री श्रेष्ठी म्हणाले, मी श्री वर्मांकडून गायत्री गायीच्या संततीमधली एक शुभ लक्षणांनी युक्त अशी गाय विकत घेतली. आमचे कुलपुरोहित असलेले श्री अप्पलराज शर्मा यास ती गाय मी देऊ इच्छितो. त्या गायीचे दूध श्रीपादांच्या सेवेत उपयोगी आल्यास आम्हास अत्यंत आनंद वाटेल. त्यापेक्षा आमची इच्छा करण्याजोगे अधिक काहीच नाही. श्रेष्ठींचे म्हणणे झाल्यावर श्री बापनार्य म्हणाले, बरे बरे, ती गोमाता आमच्या घरी पाठवा. मी ती अप्पलराजास देण्याचा प्रयत्न करेन. शुभलक्षणी गाय श्री अप्पलराजांच्या घरी असणे हे दाता व ग्रहणकर्ता या दोघांना लाभदायक आहे. गोमातेस बापनार्यांच्या घरी आणले गेले. ती दान म्हणून घेण्यास श्री अप्पलराज शर्मांनी नकार दिला. हिमालयात सतोपत नावाचे एक क्षेत्र आहे. त्या क्षेत्रातूनच युधिष्ठिरादी स्वर्गारोहण केले. तेथे श्री सच्चिदानंद अवधूत नावाचे महात्मा होते. त्यांचे वय काही शतकांचे होते. ते कैवल्य शृंग येथे असलेल्या श्री विश्वेश्वर प्रभूंचे शिष्य होते. श्री विश्वेश्वर प्रभू स्वतः पिठिकापुरी श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने अवतरले असून त्यांचे बाल्य रूपाचे दर्शन घेऊन कृतार्थ हो असा आदेश श्री सच्चिदानंदास त्यांनी दिला. श्री अवधूत पिठिकापुरास आले. श्री बापनार्यांनी त्यांचे हार्दिक स्वागत केले. श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपातील भगवान दत्तात्रयांना पाहून ते धन्य झाले. त्यांच्या पुढे श्रीपादांच्या दुधाच्या कमतरतेची समस्या आणली गेली. तेव्हा अवधूतांनी ठामपणे सांगितले की अप्पलराज शर्मांनी गोदान स्वीकारले पाहिजे. श्रीपाद श्रीवल्लभ हे साक्षात दत्त प्रभूच असून व्यर्थ असलेल्या नियमांच्या बंधनात पडून प्रभू दत्तांना गोक्षीर अर्पण करण्याचे महत्भाग्य आपल्या हातून दवडू नये. ब्राह्मण परिषदेने श्रीपाद हे दत्त असल्याचा पुरावा मागितला. पंचमहाभूतांची साक्ष तुम्हाला देतो असे अवधूतांनी सांगितले. श्रीपाद हे श्री दत्त असल्याचा पंचमहाभूतांचा साक्षी पुरावा. यज्ञ प्रारंभ झाला. भूमातेने बोलून पुरावा दिला. श्रीपाद श्री दत्त असल्या कारणाने अप्पलराज शर्मा यांनी गोदान स्वीकारणे चुकीचे नाही. श्वसुरांपासून जामातास प्रीतीपूर्वक जे दिले जाते ते दानात गणले जात नाही. म्हणून श्री सत्य ऋषीश्वर श्रेष्ठीकडून दान घेऊ शकता व भेटवस्तू म्हणून जमातास देऊ शकता, हे भूमातेचे म्हणणे होते. यज्ञारंभ झाल्यावर यज्ञस्थळ सोडल्यास इतर स्थळी पाऊस पडत होता. हा दुसरा साक्षी पुरावा म्हणून स्वीकारण्यात आला. यज्ञातील हविर्भाव स्वीकारण्यात स्वतः अग्निदेव आले व गोदान घेतल्याने दोष नाही असे सांगितले. हा तिसरा साक्षी पुरावा म्हणून स्वीकार करण्यात आला. यज्ञ मंडपा व्यतिरिक्त इतर स्थळी वायुदेवाने आपला प्रताप दाखविला. हा चौथा साक्षी पुरावा म्हणून धरण्यात आला. आकाशातून दिव्यवाणी झाली की श्रीपाद साक्षात श्री दत्त आहेत. पंचमहाभूत साक्षी झाल्यावर अप्पलराज शर्मांनी गोदानाचा स्वीकार केला. गोदानाचे फळ श्री श्रेष्ठीस प्राप्त झाले. त्या कारणाने गायीच्या विक्रीची किंमत नरसिंहवर्माने श्री अप्पलराज यांस देण्याचा निर्णय झाला. अशा प्रकारे श्री अवधूतांच्या उपस्थितीत श्री श्रेष्ठी व वत्सबाई वर्मा यांच्या वंशाला दुर्लभ अशा पुण्याचा लाभ झाला. सुमती अप्पलराजूंचा पूर्वजन्म वृत्तांत. श्री अवधूत म्हणाले, पिठिकापूर्वासी लोकांनो, तुम्ही किती मूर्ख आहात. श्रीपादांच्या रूपात असलेल्या दत्तप्रभूंना नजरेसमोर वावरताना पाहून देखील तुम्ही ओळखू शकला नाहीत. स्वयंभू दत्तांच्या पाषाण मूर्तीची हजारो वर्षे पूजा केली जात आहे. पाषाण रूपातून जागृत होऊन प्रभूंनी श्रीपाद रूपांमध्ये अवतार घेतला. अवतार घेण्यासाठी प्रार्थना करून जेव्हा ते अवतरित झाले तेव्हा त्यांना नाकारणे हे दोषपूर्ण आहे. माझे वय शेकडो वर्षे आहे. श्रीपादांचे दर्शन घेण्यासाठी मी हिमालयातून आलो आहे. दत्त पुराणातील विष्णू दत्त व सुशीला या जन्मी अप्पलराज शर्मा व सुमती महाराणी म्हणून जन्माला आले आहेत. कृतयुगामध्ये लाभाद नावाचे महर्षी होते. ते दत्तप्रभूंच्या विशेष अनुग्रहासाठी पात्र झाले. त्यांनी दत्ताकडे असे मागितले की त्यांना श्री दत्तांना शिशुरूपात पाहायचे आहे व त्या पूर्ण परब्रह्म तत्वाचे पुत्र वात्सल्याने संगोपन करायचे आहे. श्री दत्त प्रभूंनी श्रीकृष्ण अवतारामध्ये त्यांची इच्छा पूर्ण होईल असे सांगितले. लाभाद महर्षींनी नंद म्हणून आणि त्यांच्या पत्नीने यशोदा म्हणून जन्म घेतला. शनिपदोषमयी केलेल्या शिव आराधनेच्या पुण्यामुळे श्रीकृष्ण नंद व यशोदेचा बालक म्हणून वाढला. पण यादव कुळामध्ये मुसळ विकासले व सर्व यादव नष्ट झाले. जेव्हा श्री अंबिकेने वासवी कन्यका परमेश्वरी म्हणून जन्म घेतला तेव्हा नंद राजा रामडगुलू भास्कराचार्य म्हणून जन्मले. आर्यवैश्यांनी अग्निकुंडामध्ये प्रवेश केल्यानंतर प्रत्येक घरातील त्या गोत्रातील कमीत कमी एक जण तरी उरले.
पण लाभात महर्षींच्या गोत्रातले कोणीच उरले नाही. म्हणून असा निर्णय घेण्यात आला की आर्य वैश्यांनी लाभात महर्षींचे स्मरण करणे अतिशय आवश्यक आहे. अग्निकुंडामध्ये आहुती दिल्यानंतर भास्कराचार्य आपल्या घरी ध्यान मंदिरात ध्यानास्थ बसले. भास्कराचार्यांच्या वंशात एक पूर्वज श्रीराम भक्त होता. त्यांना एकदा रामाने दर्शन दिले. त्याच वेळी त्याला आपल्या मातापित्यांच्या सेवेसाठी जावयाचे होते. म्हणून त्याने रामास तो परत येईपर्यंत थांबण्यास सांगितले. श्रीरामांच्या चरणांचे ठसे त्या घरामध्ये स्पष्टपणे उमटले आहेत. या चरणचिन्हांवर उभी राहून वासवी मातेने दर्शन दिले. भास्कराचार्यांना फार वाईट वाटले व रडले. काही क्षणानंतर त्याच ठिकाणी एक बालरूप दिसू लागले. ते बालक दुसरे कोणी नसून स्वतः दत्तप्रभूच होते. प्रभू म्हणाले, ताता, मी आणि माझी भगिनी वासवी आम्ही तुमच्या नजरेसमोर बालके म्हणून संचार करीत आहोत. हो ना, आम्ही तुम्हाला सोडून कसे राहणार? तुम्ही भूलोकात अवतार घेतलेले लाभात महर्षी आहात. आज तुमचे गोत्र निर्वंश झाले. विशेष पुण्य आणि विशेष पाप झाल्याने निर्वंश होणे ही सामान्य गोष्ट आहे. नंदराजाच्या रूपात आपण विशेष पुण्यफल प्राप्त केले होते. अशा महाउन्नत वंशामध्ये जन्म घेण्यास लायक अशा व्यक्तीच्या अभावामुळे तो वंश निर्वंश होतो. आपण आपल्या महापुण्याच्या बळावर आता भास्कराचार्यांचा जन्म घेऊन वासवांबेचा अवतार पाहू शकलात. लाभात गोत्र निर्वंश झाल्याने तुम्ही न कळत प्रक्षुब्ध झालात. मी आपणास अभय देतो की ज्या राम ढगुल वंशामध्ये तुम्ही जन्म घेतलात तो कधी निर्वंश होणार नाही. तो कलियुगाच्या अंतापर्यंत राहील. माझ्या श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात आपण माझ्या आजोबांच्या रूपात जन्म घ्याल. तेव्हा आपण मल्लादी या आडनावाने व बापन्ना वधानुलू या स्वनावाने प्रसिद्ध व्हाल. कलियुगाच्या अंतापर्यंत मल्लादी वंश नष्ट होणार नाही. समर्थ रामदास शिवाजी महाराज व श्रीधर स्वामींचे पूर्वजन्म. बेटा, त्या दिवशी बृहतशिला नगरात दिलेल्या वचनाप्रमाणे आता या पिठिकापुरात घटना घडत आहेत. श्रीपादांचे सर्वात मोठे बंधू श्रीधरराज शर्मा यांचे अंधत्व नाहीसे होऊन ते महापंडित होतील. मृत्यूनंतर ते काही काळ हिरण्य लोकात राहून श्रीपादांच्या आज्ञेनुसार मराठा देशात जन्म घेऊन सज्जनगड येथे समर्थ रामदास नावाने प्रसिद्ध होतील. श्रीपादांना दिलेल्या गोदानाचे फलस्वरूप म्हणून नरसिंह वर्मा पुढील जन्मी शिवाजी महाराज या नावाने छत्रपती होतील व हिंदू साम्राज्याच्या स्थापनेसाठी प्रयत्नपूर्वक संघर्ष करतील. ते श्रीशैल्यमला जातील व आशीर्वाद प्राप्त करतील. ते समर्थ रामदासांचे प्रिय शिष्य म्हणून ख्यात होतील. श्रीपादांचे दुसरे मोठे बंधू रामराज शर्मा देखील आपल्या लंगडेपणापासून मुक्त होऊन महापंडित होतील. दिवंगत झाल्यावर ते काही काळ हिरण्य लोकात राहून नंतर श्रीधर नावाने जन्म घेऊन अवधूत होतील. दिव्य शक्ती अचिंत्य आणि अनुलंघनीय आहे. मी जे काही बोलत आहे ते अक्षर सत्य आहे. तुम्ही विश्वास ठेवा अथवा ठेवू नका. सत्य ते सत्यच असते. जर जगातल्या सर्व लोकांनी म्हटले की सूर्य हा सूर्य नाही म्हणून सूर्य अदृश्य होईल का? दिव्यत्व फार वेगळे आहे. भलेही एखादी व्यक्ती श्रीमंतही का न हो किंवा ऐशोआरामात आयुष्य घालविणारा एखादा राजा हो, त्याच्यावर संकटे आणण्याची ताकद परमेश्वराकडे आहे. त्याचप्रमाणे संकटाचे निरसन करण्याची शक्ती सुद्धा परमेश्वराकडे आहे. तिरुमलदास म्हणतात, भविष्य काळात वायसपूर अग्रहारम, ज्याला कोकणद असेही म्हणतील, श्यामलांबापुरम व पिठिकापुरम मिळून एक महानगर होईल. जगातील सर्व देशांचे लोक, सर्व वंशाचे आणि पंथाचे लोक कोणत्या तरी दिवशी कोणत्या तरी जन्मात पिठिकापुरमला येतील आणि स्वामींचे दर्शन घेतील. श्रीपाद चरित्र संस्कृतमध्ये लिहिले जाईल. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या शीर्षकाच्या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभांचे आशीर्वाद मिळतील. श्रीपादांच्या इच्छेनुसार तो भोजपत्रावरील ग्रंथ श्रीपादांच्या जन्मस्थानाच्या खाली जमिनीत खूप खोलवर अदृश्य रूपात ठेवला जाईल. त्यांच्या जन्मस्थळी त्यांच्या पादुका स्थापन करण्यात येतील व मंदिर बांधले जाईल. श्रीपादास गोदान केलेले वैश्य श्रेष्ठ श्री व्यंकटपया श्रेष्ठी खरोखर महापुण्यवान आहेत. त्यांच्या परिवारात धनधान्याची कमतरता होणार नाही. ते काही काळ हिरण्य लोकात राहून नंतर मराठा देशात धनाढ्य वैश्य परिवारात जन्म घेतील व नृसिंह सरस्वती अवताराचे दर्शन देखील घेतील. बेटा शंकर भट्टा, हा गोदानाचा प्रसंग खरोखर अतिशुभप्रद आहे. तू कुरवपुरमला निघू शकतोस. श्रीपाद श्रीवल्लभ सदैव तुझे रक्षण करोत.
अध्याय 9 समाप्त. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो.